कोल्हापूर जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने होर्डिंग्स कोसळण्याच्या घटना घडल्यात। कोल्हापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वडनगे फाट्यानजीक होर्डिंग कोसळल्याने फळांच्या दुकानाचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने दुकान बंद असल्याने जीवितहानीसारखी दुर्घटना टळली आहे। दरम्यान आमचं हातावरचं पोट असून दुकान बंद असल्याने सुदैवाने आम्ही वाचलो आहे, तरी शासनाने होर्डिंग कोसळून झालेल्या दुकानाची भरपाई द्यावी अशी मागणी महिला फळ विक्रेत्या नसीम झारी यांनी केली आहे। बोला। नशीम नाजिम झारी काय इथं माझं फ्रूटचं व्यवसाय आहे। 2 वर्ष झालं काय। आज मी दुकान बंद ठेवलेलं होतं आणि वादळामुळं ते अँगल येऊन आहे ना त्या झाडावर पडलं आणि झाड आल्यामुळं माझं दुकान पडून गेलं आणि माझं 2 लाखाचं नुकसान झालंय काय। आज मुंबईमध्ये एवढा अँगल पडून पण तिथं काय शासनाने लक्ष देत नाही आणि इथं पण अँगल पडून सुद्धा शासनाचं काय लक्ष नाही। मी गरीब बाई आहे, काय पण करून मला हिची भरपाई पाहिजे। ते असल्यामुळे मी दुकान लावलेलं नव्हतं। माझ्या घरात जरा हे झालेलं होतं म्हणून मी आज दुकान लावलेलं नाही, पण शासनानं माझ्याकडे काही लक्ष दिलेलं नाही आणि भरपाई करून माझ्या दुकानाची द्यावी। मी आहे 2 वर्ष झालं मी इथं फ्रूटचा व्यवसाय करतोय काय। जेवढं होईल तेवढं माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। आज नाही मी दुकान लावलं आणि काय दुकानामध्ये दुर्घटना झाली असती तर तिची भरपाई कोण दिला असतं। आज मी नशिबानं माझं दुकान बंद होतं, आज चालू ठेवलं असतं तर त्याची जबाबदारी कोण घेणार। काय पण होऊन दे, मला भरपाई पाहिजे काय। माझ्या पाठीशी कोण नाहीये।